आताची सर्वात मोठी न्यूज, उद्धव ठाकरे बिनडोक तर आदित्य ठाकरे बालिश, भाजप नेत्याची जरी टीका। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 23 जानेवारी रोजी मुंबईत अंधेरीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता। या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह काय आहे की झाड की पत्ती आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली आहे। या टीकेला आता भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा बिनडोक तर आदित्य ठाकरेंना बालिश म्हणून उल्लेख केला आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जन्ममानसात प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही उद्धव ठाकरे यांच्या सुधारणा होत नाहीत। 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाहीत। त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपला दोष देऊन ते माननीय अमित भाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर नेहमी टीका करतात। उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहे, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलोत। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तरी परिस्थिती महाराष्ट्रात नसती। 2019 मध्ये त्यांच्याकडून गद्दारी झाली, ते भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लगावलं आहे। त्यांना त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची, त्यांनी जर तेव्हाच भाजपची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे। पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात कंटाळली आहे। आता महाराष्ट्रातील जनतेला विकासाकडे नेणाऱ्याचं राज्य हवं आहे। उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेनं बाहेर निघावं, बिनडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी चांगल्या कराव्या, म्हणजे काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल, असं टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।